अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 29 जानेवारी सोमवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे या नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी। बघा, चतुर्थीचं व्रत हे गणपती बाप्पांसाठी समर्पित असतं। या दिवशी गणपती बाप्पांच्या तुम्ही जितक्या जास्त सेवा कराल तितक्याच जास्त पटीने तुम्हाला त्याचा लाभ होत असतो। मग आता गणपती बाप्पांच्या कुठल्या सेवा करायच्या, उपाय कुठले करायचे याबद्दल मी जास्त बोलत नाही, कारण मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सगळी माहिती जी आहे ती सांगितलेली आहे। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या संकष्टी चतुर्थीचा एक विशेष प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, उद्या स्नान, उद्याच्या दिवशी आपल्याला स्नान कसं करायचं आहे, स्नानाच्या पाण्यामध्ये कुठल्या वस्तू घालायच्या आहेत, ज्या वस्तू घातल्याने आपल्या आयुष्यामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य समाप्त होईल, आपल्या मागे कुठली इडापिडा असेल, वास्तुदोष, ग्रहदोष असेल, कुठल्याही प्रकारची विघ्न संकट आपल्या पाठीमागे असतील, तर उद्याच्या दिवशी जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घालून जर स्नान केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होईल आणि तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये बरकत येईल, एक सकारात्मकता येईल, ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तुमच्या कामातील अडथळे कुठेतरी दूर होत जातील। बघा, चतुर्थीचा जो दिवस आहे तो स्नानासाठी आणि दानासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी असंख्य लोक जे आहेत, असंख्य भाविक जे आहेत ते धार्मिक स्थळी जातात स्नान करण्यासाठी आणि धार्मिक स्थळी जाऊन स्नानाचं पुण्य मिळत असतात। आता प्रत्येकालाच धार्मिक स्थळी जाणं शक्य होतं असं नाही, प्रत्येकाचीच ती परिस्थिती असते असं नाही। मग आपण आपल्या घरच्या घरीच जर अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घातल्या आणि त्या पाण्याने जर स्नान केलं तरीही नक्कीच आपल्याला धार्मिक स्थळी जाऊन जे काही पुण्य लाभणार असेल ते पुण्य आपल्याला आपल्या घरच्या घरीच लाभून जाईल। बघा, हा उपाय सगळ्यांनाच उद्याच्या दिवशी करायचा आहे। पुन्हा एकदा सांगते, पौष महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे। संपूर्ण पौष महिना हा नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी, संकटांचा नाश करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो आणि या महिन्यातील प्रत्येक दिवसही तितकाच महत्त्वाचा असतो। आता याच महिन्यात आलेली ही संकष्टी चतुर्थी पहिलीच चतुर्थी आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून अंघोळीच्या पाण्यात या वस्तू घालायच्याच आहेत। उद्याच्या दिवशी जर या पद्धतीने तुम्ही स्नान केलं तर नक्कीच तुमच्या जीवनात असलेले जे अडथळे आहेत ते दूर होत जातील, संकट कुठेतरी टळून जातील आणि तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, घरामध्ये बरकत येईल, घरामध्ये सकारात्मकता येईल। बघा, आता कुठल्या वस्तू घालायच्या आहेत, उपाय नक्की काय आहे, कशा पद्धतीने स्नान करायचं आहे हे सगळंच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। आपल्याला उद्याच्या दिवशी लवकर उठायचे, शक्यतो सकाळी 6च्या आत उठण्याचा प्रयत्न करा, कारण उद्या चतुर्थी आहे। ठीक आहे, ब्रह्ममुहूर्तावरती उठला तर अत्यंत उत्तम, पण कमीत कमी 6च्या आतमध्ये आपल्याला उठायचं आहे। उठल्यानंतर जेव्हा आपण अंघोळीसाठी बाथरूममध्ये जाल तर त्यावेळेस आपल्याला, आपण जे अंघोळीचं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे गोमूत्र। बघा, आपल्या घरामध्ये जे गोमूत्र असेल पूजेसाठी आपण जे वापरतो ते अर्धा किंवा 1 झाकण गोमूत्र घालायचं आहे, थोडंसं अर्धा किंवा 1 झाकण गंगाजल घालायचं आहे, चिमूटभर हळद घालायची आहे, थोडंसं जे बारीक किंवा खड्यांचं मीठ असतं ते घालायचं आहे। त्याचसोबत उद्याच्या दिवशी आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ घालायचे। ठीक आहे, त्यानंतर 2 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत। हे सर्व घातल्यानंतर आपल्याला याच अंघोळीच्या पाण्यामध्ये एक विशेष महत्त्वाची गोष्ट उद्याच्या दिवशी घालायची आहे। तर ती कोणती? तर बघा, तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही शमीचं झाड असेल किंवा कुठेही रुईचं झाड असेल, जे पांढऱ्या रुईचं झाड असेल किंवा शमीचं, ही दोनही जी झाडं आहेत ही गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत। चतुर्थीच्या दिवशी आपण शमीच्या झाडाचं पान, फूल जे आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करतो, जे अर्पण केल्याने आपल्या इच्छित मनोकामनाही पूर्ण होतात आणि आयुष्यातील संकट जे आहे ती संकटही टळून जातात। इतर दिवशी जरी नाही तरी चतुर्थीच्या दिवशी आपण फूल किंवा फळ जे आहे हे ह्या झाडाचं फूल किंवा फळ गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करत असतो। याच झाडांच्या पानाचा आपल्याला हा उपाय करायचा आहे। एक पान तोडायचं आहे आणि ते घरी घेऊन यायचं आहे। ठीक आहे, एखादा दांडा जरी तोडला तरीही चालेल, त्यामधून जो सफेद रंगाचा, पांढऱ्या रंगाचा जो एक चिकट द्रव बाहेर पडतो बघा, तो आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचा आहे। ठीक आहे, हे सगळं घातलं की त्यानंतर आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये 3 दुर्वा घालायचे।
आपल्या घराच्या आजूबाजूला जिथेही दुर्वा असतील तिथून दुर्वा घ्या. जर मार्केटमध्ये भेटत असतील, सकाळी जाऊन कोणी जाणार असेल तर आवर्जून तिथून घ्या. पण तुम्हाला दुर्वा घालायच्या 3 आणि हे जे दुर्वा तुम्ही याच्यामध्ये घालाल हे सगळं मिक्स करून घ्यायचे आणि त्या दुर्व्याने सगळ्यात अगोदर आपल्याला स्वतःच्या शरीरावरती 3 वेळा हे पाणी शिंपडायचं आहे. शिंपडत असताना ओम गण गणपती नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 3 वेळा हे पाणी शिंपडून झालं की त्यानंतर त्या दुर्वा अंघोळीच्या पाण्यात घालायच्या आहेत आणि मग त्यानंतर त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. स्वच्छ सुंदर स्नान करून झालं की त्यानंतर उद्याच्या दिवशी शक्यतो लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत, कारण लाल रंग हा गणपती बाप्पांचा अगदी आवडीचा रंग आहे. त्यामुळे सगळ्यांनी उद्या लालच रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत. यानंतर आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. मूर्ती स्वच्छ पुसायची, साफ करायची आहे. न चुकता गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये कापूर जो आहे तो कापूर जाळायचा आहे. बघा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मात्र या गोष्टींचा असंख्य पटीने आपल्याला पुढे लाभ होत जातो. तर हे सर्व करून झालं की त्यानंतर जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथेही तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकतात. उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना आपल्याला मोतीचूरचे जे लाडू असतात ते किंवा बेसनाचे लाडू नैवेद्य म्हणून घेऊन जायचे आहेत. जर शक्य असेल तर मोदक घेऊन जा. घरच्या घरी मोदक बनवलेत आणि ते जर तुम्ही घरच्या घरी गणपती बाप्पांच्या समोर ठेवले तरीही चालतील. त्यासोबत बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला लाल रंगाच्या वस्तू ज्या आहेत त्या दान करायच्या आहेत. तुम्ही गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथेही ह्या वस्तू दान केल्यात तरीही चालेल. मंदिर नसेल मात्र तुमच्या आजूबाजूला कुणीही गोरगरीब लोक असतील तर अशा व्यक्तींनाही तुम्ही लाल रंगाच्या वस्तू दान केल्या तरीही चालतील. आता लालच करायच्या का, तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्याही वस्तू दान केल्या तरीही चालतील. तुम्ही खायचे अन्नपदार्थ जे असतात ते दान करू शकतात. लाल रंगाचे वस्त्र दान करू शकतात. लाल रंगाच्या चपला दान करू शकतात. लाल रंगाचे जे फळं असतात ते फळं तुम्ही दान करू शकतात. अशा पद्धतीने बघा, उद्याच्या दिवशी स्नानही करायचं आहे, दानही करायचं आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची मनोभावे सेवा आराधनाही आपल्याला करायची आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, मात्र या जर गोष्टी तुम्ही केल्यात तर नक्कीच असंख्य पटीने तुम्हाला त्याचा लाभ होईल. बघा, आंघोळीच्या पाण्यात ज्याही वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत, म्हणजे अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद असेल, मीठ असेल, तीळ असेल, ह्या सर्वच गोष्टी नकारात्मकतेचा नाश करणार आहेत आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणणार आहेत. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी नकारात्मकतेचा नाश करणार आहे, ह्या सर्व गोष्टी जेव्हा अंघोळीच्या पाण्यात तुम्ही घालाल आणि त्या पाण्याने जेव्हा स्नान कराल तेव्हा लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, निगेटिव्हिटी असेल, ती त्या क्षणात समाप्त होईल. कुठलीही विघ्न असतील किंवा कुठल्याही प्रकारची बाधा तुम्हाला लागलेली असेल, कुठलेही रोग आजारपण असेल, तर त्या सगळ्या गोष्टींचा नाश होत जाईल आणि जेव्हा सगळ्या गोष्टी, वाईट शक्तींचा नाश होईल तेव्हा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मकता येईल. जेव्हा सकारात्मकता येईल तेव्हा तुमच्या आयुष्यातील सगळे अडथळे दूर होत जातील. तुमच्या इच्छित ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होत जातील. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. आवर्जून उद्याच्या दिवशी न चुकता ह्या गोष्टी नक्कीच करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.